पण जगभरात सुद्धा सगळीकडे हलाल पद्धतीनेच मटण कापलं जातं। भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे हलाल पद्धतीनेच मटण कापलं जातं। अगदी देवस्थानला कापली जाणारी जी बोकडं आहेत ती सुद्धा हलाल पद्धतीने कापली जातात, कारण जवळपास बोकड कापणारे सगळे खाटीक हे मुसलमानच आहेत। त्यामुळे त्याबद्दल हिंदूंना काही गैर वाटण्याचा प्रश्नच येत नाही। मग आता या सगळ्या फॅक्ट्स असताना नितेश राणे हे हलाल विरुद्ध झटका हा वाद का निर्माण करतायत? तर त्याचं साधं कारण आहे, काहीतरी नवीन मुद्दे आणायचे, त्यातून वाद निर्माण करायचा आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करायची, संबंध ताणले कसे जातील हे बघायचं आणि यातून मी किती आक्रमक हिंदुत्ववादी नेता आहे हे दाखवत राहायचं। आणि भाजपचं नेतृत्व त्यांना या सगळ्या गोष्टी बोलू देतंय त्याचं कारण म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जर दरी निर्माण झाली तर हिंदू वोट बँक ही हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपसोबत येते आणि त्याचा भाजपला राजकीय फायदा होतो। हे यामागचं मतांचं गणित आहे।